नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहत आहोत मंगळाचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या शृंखलेचा दुसरा भाग. या आधीच्या भागामध्ये आपण मंगळाचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या राशींवर पडणारा प्रभाव पाहिला. आजच्या भागामध्ये आपण तुळा, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींवर मंगळाचा कोणता प्रभाव पडणार आहे याची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. दिनांक 20 ऑक्टोबर 2024 दुपारी 2:18 मंगळ हा ग्रह आपली सध्याची मिथुन राशी सोडून आपल्या नीच राशीत अर्थात कर्क राशीत प्रवेश करत आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे तब्बल 231 दिवसांसाठी असणार आहे. साधारणतः मंगळ हा ग्रह 45 दिवसांनी आपले राशी परिवर्तन करतो, परंतु यावेळी मंगळ वक्री होत आहे आणि वक्र अवस्थेतच तो आपल्या मागील राशीत अर्थात मिथुन राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे मंगळाचे हे राशी परिवर्तन लांबलेले आहे आणि हा कालखंड तब्बल 7 महिने 18 दिवसांचा आहे. या कालखंडामध्ये मंगळ हा ग्रह कर्क राशीतच वक्री होईल आणि वक्र राशीत असतानाच तो पुन्हा मिथुनेत जाईल आणि त्यानंतर पुन्हा तो कर्क राशीत येईल आणि 7 जून 2025ला पुन्हा मंगळ राशी परिवर्तन करून सिंह राशीत जाईल. मंगळ हा ग्रह ऊर्जेचा कारक ग्रह आहे. साहस, हिम्मत, उत्साह, जोम यांचे कारकत्व ज्योतिषशास्त्रात मंगळाकडे येते. त्याचबरोबर वादावादी, भांडणे, जाळपोळ, शस्त्रागार, हत्यारे, वादविवाद यांचे कारकत्व सुद्धा मंगळाकडे आहे. मंगळ पत्रिकेत अनुकूल असेल तर साहसाची कामे त्याच्याकडून होतात आणि हाच मंगळ पत्रिकेमध्ये जर कमकुवत असेल तर त्यांच्या शौर्य शक्तीत आणि एकंदरीत पराक्रमामध्ये अडथळे येताना दिसून येतात आणि म्हणूनच मंगळाचे हे राशी परिवर्तन प्रत्येक राशीसाठी महत्त्वाचेच आहे. सर्वप्रथम आज तुळ राशीची चर्चा आहे. तुळ रास ही 12 राशींमध्ये 7व्या क्रमांकावर येते आणि तुळ राशीला मंगळ हा द्वितीयेश आणि सप्तमेश असतो आणि तो गोचरीने दशम भावातून यंदा आपले भ्रमण करत आहे आणि तसे दशम भावात असलेल्या मंगळाची दृष्टी ही प्रथम भाव, चतुर्थ भाव आणि पंचम भावावर आहे. येथे मंगळ हा दिग्बली आहे, परंतु तो नीच आहे हे सुद्धा लक्षात ठेवण्यासारखे आहे. हा मंगळ तुळ राशीला सहाय्यक ठरताना दिसून येत आहे. धनागमनाचे मार्ग तुळ राशीसाठी दिसून येत आहेत, परंतु विरोधकांच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या त्रासामध्ये वाढ होण्याचे संकेत देखील हा मंगळ देत आहे. नोकरीत अनावश्यक ट्रान्सफर होण्याचे संकेत हा मंगळ देत आहे आणि त्यांच्या कामात सुद्धा अडचणी येताना दिसून येत आहे. त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागण्याची वेळ दिसून येत आहे. हाती आलेला घास शेवटच्या क्षणी निसटण्याचे संकेत हे देखील मंगळ देत आहे. कामामध्ये त्यामुळे कोणत्याही प्रकारची कसूर करू नये. धैर्याने वागणे हे जरुरीचे आहे आणि कोणताही निर्णय हा घाई गडबडीत मात्र घेऊ नये. हा मंगळ क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी अनुकूलता दर्शवत आहे आणि पारिवारिक सौख्यसुद्धा त्यांचे ठीकठाक असणार आहे. दाम्पत्य जीवनसुद्धा मधुर असलेले दिसून येत आहे, परंतु त्यामध्ये काही मतभेद होण्याची शक्यता आहे. याची मात्र त्यांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच वडिलांची सुद्धा या कालखंडात मतभेद होण्याची शक्यता दिसून येत आहे आणि व्यापारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनी या कालखंडात सजग राहणे गरजेचे आहे. विशेषतः जे जातक पार्टनरशिपमध्ये काम करतात त्यांनी या काळामध्ये सावधान राहणे गरजेचे आहे. तसेच हा मंगळ संततीशी मतभेद सुद्धा करून दाखवत आहे. विद्यार्थी वर्गासाठी विशेषतः संशोधन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी हा मंगळ अनुकूलता घेऊन येत आहे. तसेच कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये जे काम करतात म्हणजे जे बिल्डर, लोखंडी व्यापार करणारे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल असलेला दिसून येतो आणि आर्थिक स्थितीसुद्धा तुळ राशीच्या जातकांची भक्कम असलेली दिसून येत आहे. मोठी सफलता मिळताना तुम्हाला दिसत आहे, परंतु ही मोठी सफलता मिळवताना काही छोट्या मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे हे गरजेचे आहे.
कारण सगळेच काही तुमच्या मनाप्रमाणे होताना दिसत नाही. त्यासाठी त्यांनी हनुमानाची उपासना करावी. त्या योगे मंगळाचे हे राशी परिवर्तन तुम्हाला अनुकूल सिद्ध होण्यास मदत होणार आहे. तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह लग्नेश आहे, त्याचबरोबर तो षष्ठेश आहे आणि नवम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. ही स्थिती वृश्चिक राशीच्या जातकांसाठी चांगली आहे आणि नवम भावातील या मंगळाची दृष्टी ही द्वादश भाव, तृतीय भाव आणि चतुर्थ भावावर पडत आहे. हा कालखंड वृश्चिक राशीसाठी एकंदरीत चांगला कालखंड म्हणता येईल. आध्यात्मिक उन्नतीसाठी हा कालखंड चांगला आहे, परंतु त्यामध्ये काही तर्कवितर्क मात्र त्यांनी करू नये. वडिलांच्या तब्येतीकडे या काळात त्यांनी लक्ष पुरवणे गरजेचे आहे. तसेच वडिलांशी किंवा ज्येष्ठांशी काही मतभेद देखील होऊ शकतात. त्यांचे प्रवास त्यांना लाभदायक सिद्ध होत आहे. त्यांच्या परिश्रमाचे चीज होताना दिसत आहे, परंतु त्यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे हे देखील गरजेचे आहे. सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे, परंतु त्यांनी आपल्या कामात मात्र कसूर ठेवू नये. पारिवारिक वातावरण देखील ठीकठाक असणार आहे आणि या काळामध्ये आपला मित्र परिवाराशी त्यांनी सलोख्याने वागावे. भाग्यातील असलेल्या या मंगळाची दृष्टी तृतीय भावावर पडत आहे. तृतीय भाव हा पराक्रमाचा भाव आहे, त्यामुळे त्यांनी मन लावून काम करणे हे गरजेचे आहे. तरच तुमचा भाग्य हे तुमची साथ देणार आहे. जे जातक नवीन वास्तू बांधण्याच्या तयारीत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. एकंदरीत वृश्चिक राशीसाठी हा कालखंड चांगला आहे, परंतु हा मंगळ नीच राशीत आहे आणि वृश्चिक राशीला सुद्धा सध्या ढय्या चालू आहे. त्यामुळे या कालखंडात त्यांनी हनुमानाची विशेष आराधना करणे गरजेचे आहे. त्यायोगे मंगळाचे अशुभत्व कमी होण्यास त्यांना मदत मिळणार आहे. तर धनुराशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह पंचमेश आणि व्ययेश आहे. असे असून तो अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि त्याची दृष्टी ही लाभ भावावर, द्वितीय भावावर आणि तृतीय भावावर आहे. धनुराशीच्या जातकांनी या कालखंडामध्ये आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे अगत्याचे आहे. तसेच कार्यक्षेत्राच्या ठिकाणी आपल्या वाणीवर संयम ठेवणे हे देखील गरजेचे आहे. काही रक्तजन्य विकार असतील त्यांनी या काळामध्ये स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी. विद्यार्थी वर्गाला, विशेषतः संशोधन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना विद्यार्थ्यांना हा कालखंड अनुकूल सफलता दर्शवत आहे. स्वास्थ्य सुद्धा तुमचे ठीक राहणार आहे. त्यासाठी तुम्ही योग साधनेचा आधार घेऊ शकता आणि घाई गडबडीने कोणतेही काम होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. आकस्मिक धनलाभाचे योग हा मंगळ देत आहे आणि जे भूमी संबंधी व्यापार करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता दर्शवत आहे. जे जातक पैतृक संपत्तीचे विभाजन करू इच्छितात त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. आणि काही शस्त्रक्रिया करायची असेल आणि त्यामध्ये काही मुदतवाढ मिळत असेल तर हा कालखंड त्यांनी टाळलेलाच शक्यतो बरा. आणि धनुराशीच्या जातकांनी या काळामध्ये हनुमानाची नियमित उपासना करणे हे गरजेचे आहे, कारण मंगळ हा व्ययश देखील आहे. तर धनुराशीला साडेसाती किंवा ढय्या असे काहीही नाही. त्यामुळे धनुराशीच्या जातकांना हा कालखंड चांगला असलेला दिसून येत आहे. तर मकर राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह चतुर्थेश आणि लाभेश आहे. असे असून तो सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. तुमच्या ऊर्जाशक्तीला वाव मिळण्याचे संकेत हा मंगळ देत आहे आणि अशा मंगळाची दृष्टी ही दशम भाव, लग्न भाव आणि द्वितीय भावावर आहे. दशम भावामध्ये दिग्बली प्राप्त केलेला हा मंगळ आहे. हा जोडीदाराचा आणि तुमच्या पार्टनरशिपचाही भाग आहे. त्यामुळे सप्तम स्थानातील हा गोचरीचा मंगळ काही चांगली आणि काही वाईट फले देताना असे दोनही परिणाम देताना दिसून येत आहे. दाम्पत्य जीवन या काळामध्ये तुमचे ठीकठाक असणार आहे आणि परिवारामध्ये तुमच्या बोलण्याने कोणाचे मन दुखावले जाणार नाही याची दक्षता मात्र घेणे गरजेचे आहे. नाहीतर त्यामुळे गैरसमज होऊ शकतात. कार्यक्षेत्रात सुद्धा सहकर्मींशी त्यांनी सलोख्याचे संबंध ठेवावेत आणि आपल्या वाणीवर सुद्धा त्यांनी नियंत्रण ठेवणे या काळात गरजेचे आहे.
जर व्यापार वाढवणार असाल तर त्यासाठी हा कालखंड त्यांच्यासाठी उत्तम आहे. आणि अचल प्रॉपर्टी खरेदी करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे. एकंदरीत नवीन इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मकर राशीच्या जातकांना हा कालखंड अनुकूल आहे. नोकरीत त्यांनी सलोख्याने वागल्यास नोकरीतही त्यांना मनासारखे यश मिळताना दिसून येत आहे. मात्र त्यांनी व्यसनांपासून मात्र दूर राहणे गरजेचे आहे. या काळामध्ये ज्यांना नेत्रविकार आहेत त्यांनी आपल्या डोळ्यांची विशेष काळजी घेणे हे गरजेचे आहे. दाम्पत्य जीवन हे ठीकठाक असणार आहे, परंतु दाम्पत्य जीवन मधुर ठेवण्यासाठी जीवनसाथीचा आदर करणे हे देखील महत्त्वाचे आहे. मकर राशीला सध्या 7.5चा शेवटचा टप्पा सुरू आहे. त्यासाठी त्यांनी या कालखंडामध्ये मारुतीची आणि शंकराची उपासना करणे हे त्यांच्यासाठी हितावह ठरणार आहे. प्रत्येक मंगळवारी शंकराला मसुराची डाळ अर्पण करणे त्यांच्यासाठी लाभप्रद ठरणार आहे. त्यायोगे मंगळाचे अशुभत्व आणि त्याचबरोबर 7.5चाही त्रास कमी होण्यास त्यांना मदत मिळणार आहे. तर कुंभ राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह तृतीयेश आणि दशमेश आहे आणि तो 6ष्ठ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. येथे मंगळाला कारकत्व प्राप्त होते आणि अशा 6ष्ठ भावातली मंगळाची दृष्टी ही भाग्यभाव, व्ययभाव आणि लग्न भावावर आहे. कुंभ राशीच्या जातकांसाठी हा काळ स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेण्याचा भाव आहे. वाहन या कालखंडात त्यांनी जपून वापरावे. दुखापत होण्याची शक्यता त्यांना या कालखंडामध्ये नाकारता येत नाही. पार्टनरशिपमध्ये असाल तर त्यांनी नवीन पार्टनरशिप सुरू करू नये किंवा त्यात नवीन काही बदल करण्यासाठी हा कालखंड तुम्हाला प्रतिकूल ठरताना दिसत आहे. आधीपासून जर पार्टनरशिपमध्ये काम करत असाल तर या काळामध्ये त्यांनी सावधानता बाळगणे हे गरजेचे आहे आणि कायद्याविरोधात या कालखंडात कोणतीही कामे शक्यतो करू नये, नाहीतर व्यर्थ कोर्ट कचेरी मागे लागण्याची शक्यता देखील दिसून येत आहे आणि त्यामुळे खर्चातही तुमच्या वाढ होताना दिसून येत आहे. या काळामध्ये त्यांनी कोणाशीही शत्रुत्व ठेवू नये आणि विरोधक हे तुमच्या चांगल्या वागण्यानेच नमणार आहेत. त्यामुळे शांत राहणे हा कुंभ राशीसाठी मूलमंत्र आहे. पारिवारिक जीवनसुद्धा ठीकठाक असलेले दिसून येत आहे आणि या कालखंडामध्ये आई वडिलांचा सल्ला तुमच्यासाठी लाभप्रद असणार आहे. हा कालखंड ऋण घेण्यास चांगला आहे, परंतु पैसे मात्र कोणाला उधार शक्यतो देऊ नये, नाहीतर पैसे परत मिळवताना त्रासाला सामोरे जावे लागेल. आणि शक्यतो या कालखंडात वादविवादापासून दूर राहावे आणि शांतीने आणि सलोख्याने वागल्यास मंगळाचे हे राशी परिवर्तन तुम्हाला शुभप्रद ठरण्यास मदत करणार आहे. तुमची कामे या कालखंडामध्ये वेळेवर होताना दिसून येत नाहीत आणि त्यामुळे तुमचे पारिवारिक वातावरण बिघडण्याची शक्यता देखील हा मंगळ सुचवत आहे. जे जातक स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. या कालखंडामध्ये त्यांनी मंगळाचे अशुभत्व कमी करण्यासाठी मारुतीची उपासना करणे हे गरजेचे आहे. तर मीन राशीच्या जातकांसाठी मंगळ हा ग्रह धनभावाचा अर्थात द्वितीय भावाचा आणि अष्टम भावाचा मालक आहे आणि असा मंगळ पंचम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि पंचम भावातील या मंगळाची दृष्टी अष्टम भाव, एकादश भाव आणि व्ययभावावर आहे. हा कालखंड तुमच्या खर्चामध्ये वाढ करताना दिसून येत आहे. तसेच मीन राशीला 7.5चा पहिला टप्पा सुरू आहे, त्यामुळे त्यांनी या कालखंडामध्ये सावधानता बाळगणे हे देखील गरजेचे आहे. तुमच्या संततीशी या काळामध्ये वादविवाद किंवा मतभेद होण्याची शक्यता देखील दिसून येत आहे. तसेच या कालखंडामध्ये गर्भवती महिलांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी, कारण पंचम भाव हा पोटाचा भाग आहे, तसेच गर्भाचा देखील भाव आहे आणि पंचम भावातील मंगळ हा उष्णतेचा कारक असल्याने त्यामध्ये स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे आहे. त्याचबरोबर हा पित्ताचा देखील भाव आहे, त्यामुळे ज्यांना पित्तजन्य विकार आहेत त्यांनी या कालखंडामध्ये आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे आणि प्रेमीजनांसाठी विश्वासाने वागणे हा त्यांच्यासाठी मूलमंत्र आहे, नाहीतर संबंध बिघडण्याची शक्यता सुद्धा त्यांच्यासाठी दिसून येत आहे. तुमचे बोलणे दुसऱ्याला आवडणार नाही
असे शक्यतो बोलू नये, नाहीतर त्यापासून नुकसान हे तुमचेच होणार आहे. जुनाट दुखणी असतील तर या काळामध्ये ती आपली डोके वर काढताना दिसत आहे. आकस्मिक धनलाभाचे योग देखील मीन राशीच्या लोकांना दिसून येत आहेत, परंतु त्याचबरोबर खर्चात देखील वाढ होणार आहे. आणि हा कालखंड विद्यार्थी वर्गासाठी, विशेषतः संशोधन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी अनुकूलता दर्शवत आहे. जे जातक परदेशी संबंधित व्यापार करत असाल तर या काळामध्ये त्यांनी सावधानता बाळगणे हे गरजेचे आहे. कोणावरही डोळे बंद ठेवून विश्वास ठेवू नये. त्यायोगे मंगळाचे हे राशी परिवर्तन तुम्हाला सुखकारकरित्या व्यतीत होण्यास मदत मिळणार आहे. आज आपण तुळा, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींचे मंगळाचे होणारे परिणामाची थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.